दिसते, पण ह्या एवढ्याशा चुकीसाठी आयुष्यभर त्याला शिक्षा देणं इतकी कठोर नाहीये मी. शिक्षा नाही, प्रायश्चित्त म्हणतात त्याला. आपण केलेल्या चुकांचे परिणाम आपण भोगणं. अगदी बरोबर बोलला दाजी. यावेळी अंशुमनला पाठीशी नाही घालायचं. तुम्हाला दोघींना काय वाटतंय? माझा अंशू चुपचाप लग्नाला मान खाली घालून उभा राहील का? आणि स्वानंदी, मी माझ्या अंशूला चांगलं ओळखते. त्या चिंगी सारख्या चीप पोलिशी तो कधीच लग्न करणार नाही. करावं लागेल, कारण त्यांनी नाही केलं ना तर पिंट्या त्याला हाताला धरून घराबाहेर काढेल. झालं काही म्हटलं ना की घराबाहेर काढायची धमकी दिली. आई, हे बरोबर नाहीये हो. सॉरी, पण मी स्पष्ट बोलते. आई, तुम्ही घरातल्या मोठ्या आहात ना, जाणते आहात ना, पण तुम्ही नातवाच्या भल्याचा विचार करायचा का सोडून दिलंय? तुला काय हवं ते समज बाई. ठीक आहे, असं असेल तर तुमच्याशी बोलून उपयोगच नाही ना. मी आता डायरेक्ट समरशीच बोलते. खुशाल बोल. पिंट्याचा फोन येणार आहे आज, मुद्दाम अंशुमनला ताकीद देण्यासाठी. आम्ही त्याचीच वाट बघतोय. पण एक गोष्ट लक्षात ठेव, पिंट्या सुद्धा ना तुझ्या ह्या बोलण्याला थारा नाही देणार. तुला त्याचा स्वभाव माहिती ना, कुठल्याच चुकीच्या गोष्टीला पाठीशी नाही घालत तो. का करताय तुम्ही हे सगळं? माझा अंशुमन काही शत्रू आहे का या घराचा? तो ह्या राजवाड्यांचा वंश आहे, मुलगा या घरातला. मग तुम्ही का फोर्स करताय त्याला त्या मोलकर्णीशी लग्न करायला? ती पण अशी कॅरेक्टरलेस, लग्नाआधी तोंड काळं करून आलेली. शी, बोलायलाही लाज वाटते मला. काकू, तुमच्या मुलाने असं काय वेगळं केलंय हो? का फक्त तो मुलगा आहे म्हणून त्याला सगळं माफ? आणि चिंगीला का बरं एवढं बोलताय तुम्ही? ती गरीब घरातली आहे, तुम्हाला डॉमिनेट करता येते तिला, सो ती गुन्हेगार आहे, असंच आहे का? मला कळत नाही या सिच्युएशन मध्ये दोघांसाठी नियम वेगळे कसे आहेत? आपण दोघांसाठी ना सेम नियम ठेवूया. चिंगी कॅरेक्टरलेस आहे, मग अंशुमन सुद्धा कॅरेक्टरलेसच आहे, नाही का? चिंगीने तोंड काळं केलं, अंशुमनने काय वेगळं केलंय? त्यानेही तोंड काळच केलं. मग चिंगी चीप, गरीब आणि परिस्थितीचा गैरफायदा घेणारे, मग तसा अंशुमन चीप, श्रीमंत आणि गरिबीचा गैरफायदा घेणारा, असं म्हणू शकतो आपण. चिंगीच्या भोळेपणाचा, साधेपणाचा त्याने जो काही घेतलाय तो फायदाच म्हणायला पाहिजे. बरं, हे काही पहिल्यांदा नाही झालंय, त्याने हे आधी केलंय.